नवरा, माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का? बायको, हो करेल. काय करावं लागेल मला? नवरा, तुला हळूहळू पाण्यात उतरावं लागेल. बायको, बरं, पण या चित्रपटाचं नाव काय? नवरा, गेली म्हैस पाण्यात. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा ती एकदम अनभिज्ञ अनोळखी असते. आणि 1 वर्षानंतर सगळं माहिती आहे मला, उगाच माझं तोंड खुलवू नका. ओमिक्रॉनची लक्षणे तीच आहेत जी बायकोने तुमचा मोबाईल बघायला घेतल्यावर दिसतात. श्वास अडकणे, घाम सुटणे, डोकेदुखी, मळमळ आणि तिने प्रश्न विचारला की कोरडा खोकला. झोपेतून उठल्यावर पती पत्नीला इंग्लंड, हॅलो डिअर. अमेरिका, गुड मॉर्निंग. जपान, यू लुक सो ब्युटिफुल. इंडिया, गायछाप कुठे ग? आयुष्यातील त्या दिवशी बायकोकडे काळजीपूर्वक बघितले आणि लक्षात आले, फक्त हीच गुंतवणूक पाहता पाहता डबल झाली. बायको तिच्या मैत्रिणीला, अगं काल दिवसभर नेट चालत नव्हते. मैत्रीण, मग काय केले? बायको, काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते, चांगला वाटला ग स्वभावाने. लग्नाच्या 18 वर्षानंतर बायको, मला पिझ्झा खायचा आहे. नवरा पिझ्झा आणून देतो. बायको, थँक्स. नवरा, फक्त थँक्स. बायको लाजून, इश्य, मग काय आता आय लव्ह यू वगैरे म्हणू का? नवरा, फालतूपणा करू नकोस, अर्धा अर्धा कर, नाहीतर एका बुक्कीत दात पाडीन. नवरा, आज भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय. बायको, मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडली. सांगितलं होतं ना जास्त आणा म्हणून. बायको, तुम्ही काल खूप प्यायला होता. नवरा, नाही ग. बायको, तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता, रडू नको, सगळं ठीक होईल. लग्न झाल्यावर बायकोवर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आय लव्ह यू पेक्षा असरदार वाक्य आहे, आज मी भांडी घासतो, तू तोपर्यंत व्हॉट्सअप बघ.